नमस्कार. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सरसकट आरक्षणास कायदेशीर अडचणी पण न्याय नक्की, फडणवीस यांचं वक्तव्य. मनोज जरांगे यांनी आंदोलन सोडलं, आम्ही सर्व आनंदी आहोत. पुण्यात माध्यमांसमोर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंना सरकारने फसवलंय, ॲडव्होकेट योगेश केदार यांचं वक्तव्य. आणि पुण्यात ड्रीम क्रिएशन स्टुडिओने हुबेहूब साकारली दगडूशेठ मंदिराची प्रतिकृती, पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेटवर मोठी प्रतिक्रिया देत मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाल्याचं सांगितलंय. सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी कायदेशीर अडचणी आहेत, मात्र समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने सुरुवातीपासून तयारी केली होती, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. जात प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय. माझ्यावर टीका झाली तरी मी विचलित झालो नाही असं म्हणत फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न बसल्याचंही स्पष्ट केलंय. मराठा समाजाचा जे काही आरक्षणाचा प्रश्न होता तो सुटलेला का? आधी 10% आणि आता त्यांची मागणी नाही. मला असं वाटतं की आता कोण काय करणार याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही, पण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला जे जे देता येतील ते आम्ही यापूर्वी दिलंय. आपल्याला कल्पना आहे, मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं, त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. परत शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. आपण आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं. त्यांच्या नेतृत्वामध्ये 1.5 लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केले आहे. ते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे झालेले आहेत. आपण सारथीची निर्मिती केली. सारथीमुळे आज IAS, IPS किंवा MPSC मध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे. त्यांना चांगली त्या ठिकाणी एक प्रकारे वाव मिळतो आहे. शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण सोपं झालेलं आहे. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली, त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे. आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत, ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे, चांगले मार्क आहेत, पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही, त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस आम्हीच ते निर्णय घेतलेत, हे मात्र मी अधोरेखित करतो. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर तोडगा निघालाय. याबाबत साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलन सोडलं, आम्ही सर्व आनंदी आहोत. हा तोडगा राज्यासाठी समाधानकारक ठरेल असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य आहे. पाठीमागच्या टर्म मध्ये सुद्धा जेव्हा माननीय चंद्रकांत दादा समितीचे अध्यक्ष होते तेव्हा देखील मी सदस्य होतो. आता माननीय विखे पाटील साहेब अध्यक्ष आहेत, त्याही समितीमध्ये मी सदस्य आहे. आम्ही सलग 4-5 बैठका मंत्रिमंडळ उपसमितीच्या घेतल्या आणि माननीय मनोज दादांची जी मागणी होती त्या मागणी संदर्भामध्ये कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या देखील आम्ही त्यांना सांगितल्या. सुरुवातीला त्यांचा आग्रह होता सरसकटचा, पण तो कसा कायद्यानं टिकणार नाही, न्यायालयामध्ये टिकणार नाही, हे सुद्धा माननीय मनोज दादांना आम्ही या ठिकाणी सांगितलं. आणि काल माननीय मनोज दादा, मराठा आरक्षणचे सर्व अभ्यासक, मनोज दादांचे सर्व कायदेशीर जी टीम होती ती, आम्ही मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे सर्व सन्मान्य सदस्य, ॲडव्होकेट जनरल साहेब, लॉ सेक्रेटरी, आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून एक मसुदा तयार केला. तो माननीय मनोज दादांच्याकडे आम्ही पाठवला. माननीय मनोज दादांनी त्याच्यामध्ये काही छोट्या 1-2 दुरुस्त्या सांगितल्या आणि त्या केल्यानंतर माननीय मनोज दादांचं समाधान झालं. आणि काल त्यांनी समिती प्रमुख आमचे मराठा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडलंय. या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. मनोज जरांगे हे अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थी माणूस आहेत, परंतु या प्रामाणिक माणसाला सरकारने फसवले असल्याचा आरोप ॲडव्होकेट योगेश केदार यांनी केलाय. सरकारने जो GR काढलाय त्या GR मध्ये शब्दांचा खेळ केला असून केवळ ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच या GRचा फायदा होणार आहे, असं स्पष्ट मत ॲडव्होकेट योगेश केदार यांनी मांडलंय. हे बघा, मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो GR तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती. काय याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा. आणि तिथंच आम्ही तपासलो. त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे.
त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे. मनोजदादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे. मनोजदादांनी अजूनही संयम बाळगावा. आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत. ते आमच्यासाठी दैवत आहे. पण त्या GRचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणिवा लक्षात येतील. हा GR कोणाला लाभाला मिळू शकतो? ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल. बरं, मग ह्यात वेगळं काय आहे? शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे. बरं, अजून सोप्या भाषेत सांगतो, ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही. सर्वत्र गणेशोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडत असून सर्व गणेश भक्तांनी पुण्यातील गणपतींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. या गणेशोत्सवामध्ये विविध ठिकाणी विविध विषयांवर देखावे सादर केलेत. अशीच एक प्रतिकृती ड्रीम क्रिएशन स्टुडिओने साकारली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा देखावा त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर या प्रतिकृतीमधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ही प्रतिकृती पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतायत. नमस्कार, मी पूजा मालुसरे. न्यूज अनकट मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने आपण पाहतोय पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांनी वेगवेगळे असे देखावे केले आहे. असाच एक देखावा दगडूशेठ गणपती परिसरात केला आहे. ड्रीम क्रिएशन स्टुडिओ यांनी हा देखावा केला आहे. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचा जे देखावा आहे हा केरळ येथील पद्मनाभ स्वामी मंदिर यावर्षी साकारला आहे. आपण या ठिकाणी पाहतोय हुबेहूब अगदी तसेच तसा आपल्याला देखावा पाहायला मिळतोय. आपण पाहतोय भाविक जे सकाळपासून दर्शनाला गणपती बाप्पाच्या येतात ते भाविक आपल्याला या ठिकाणी दिसतात. तसेच पोलीस जे तैनात करण्यात आले आहेत, या परिसरात जे पोलीस तैनात करण्यात आले आहे ते आपल्याला पाहायला मिळते. तसेच आजूबाजूचा जो परिसर आहे ते पूर्ण त्यांनी तसेच तसं दाखवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण पाहतोय फूड स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच जे ढोल पथक आहे, पुण्यातली जी शान आहे ढोल पथक, जी समाधान चौक मेन इथे जे होतात ते या ठिकाणी आपल्याला साकारलेले पाहायला मिळतंय. तसेच जी डेअरी आहे, तसेच मुळच्यांचं असं दुकान आहे ते संपूर्ण आपल्याला या ठिकाणी साकारलेलं पाहायला मिळतंय. ह्या जो देखावा आहे ह्या पाहण्यासाठी सकाळपासूनच आज जे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला दर्शनाला आले आहेत ते नागरिकांची सकाळपासूनच हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळतेय. पूजा मालुसरे, न्यूज अनकट, पुणे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ब्रेकिंग न्यूज. मास्तरांना घ्यायची आहे शाळा. मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या. व्यवस्थित सिनेमा शिकलेले, पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे. तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार? छोट्या कबीरचे अश्रू अनावर. एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता. कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं होतं. त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकल्या होत्या. खंड्या म्हणजे एक डॉग. का रडली श्यामची आई? जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाल्या पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण केलं होतं. या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य केल्यात. संपूर्ण राज्यभरात मराठा बांधवांकडून जल्लोष होत असताना बारामतीमध्ये मराठा बांधवांनी मोठा जल्लोष केलेला पाहावयास मिळाला. मराठा बांधवांकडून यावेळी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देण्यात आल्यात. सुप्रसिद्ध श्री क्षेत्र भालचंद्र गणपती तीर्थक्षेत्र असलेल्या बीड तालुक्यातील लिंबा गणेश गावात एक गाव एक गणपतीची 225 वर्षापासूनची परंपरा आहे. सरकार वाड्यात प्रतिष्ठापित मयुरेश्वर गणेशाचं मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं. आरती केल्यानंतर छत्री, चौरी, अब्दगिरी, चामर, ध्वज, दंड अशा राजशाही थाटात सरकार वाड्यातून मयुरेश्वराची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळींनी ठेका धरत तसंच ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकातील तरुणांनी आपले कसब दाखवत मोठ्या उत्साहात बाप्पाचं विसर्जन केलं.
मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर भाजपा आमदार संजय केनेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाप तो बाप रहेगा, देवाच्या दारात न्याय मिळतो. एकटा देवेंद्र काय करून दाखवू शकतो हे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध करून दाखवलंय, अशी प्रतिक्रिया केनेकर यांनी दिली आहे. खरं तर देवाच्या दरबारात न्याय मिळतो हे परत एकदा सिद्ध झालं. 50 वर्षापासून मराठा समाजाचा जो आरक्षणाविषयी लढा चालू आहे त्या लढायला खऱ्या अर्थाने बाप तो बाप होता है, अकेला देवेंद्र क्या कर सकता है परत एकदा सिद्ध करून दाखवलं देवेंद्रजींनी. आणि या लढ्याच्या मागण्या परिपूर्ण करून दिल्या आणि परत एकदा सांगितलं, शिव्या शापाला इतिहास लक्षात ठेवत नाही परंतु निश्चित कर्तृत्वाला इतिहास लक्षात ठेवतो, सोनेरी अक्षराने लिहितो. जालन्यातील अतिवृष्टीत अनुदान वाटप घोटाळ्यातील आरोपींचे पाय आणखी खोलात चालले. जिल्हाधिकारी अशीम मित्तल यांनी गुन्हे दाखल झालेल्या 10 तलाठी, 1 मंडळाधिकारी आणि 1 पेशकार या 12 दोषींना निलंबित केलंय. यापूर्वी महसुलाचे 21 आणि कृषी विभागाचे 2 अशा 23 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा दोषी असलेल्या 12 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यामुळे आता निलंबितांचा आकडा 35 वर पोहोचलाय. दरम्यान तत्कालीन चौकशी समितीच्या अहवालात 76 जणांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे दोषींसह निलंबितांचा आकडा वाढू शकतो असं बोललं जात आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कारमधून आलेल्या चोरट्यांनी सुक्यामेव्याच्या दुकानाचं शटर उचकटून सुक्यामेव्यावर ताव मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. 50-50 किलो काजू, बदाम, अंजीर, पिस्ता यासह सिगरेटची पाकिटं तसंच 15,000 रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना देवळे परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यात जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी मनपाने एका खासगी रुग्णालयाकडून 5,000चा दंड आकारलाय. जालना महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या तपासणी दरम्यान चंदनझिरा परिसरातील डॉक्टर प्रदीप डी यांच्या सोनवणे हॉस्पिटल इथे जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याचं आढळून आलं. सदर कचरा हा विल्हेवाट न लावता थेट उघड्यावर टाकला होता. हे कृत्य जैववैद्यकीय कचरा 2016चे उल्लंघन असल्याने मनपाने ही कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर अजिंठा डोंगर रांगेत उगम पावलेली वाघूर नदीला पूर आलाय. गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाघूर नदी दुथडी भरून वाहते. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.